नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता आकाश भूमीला म्हणत असतो की सायकल राणी तुला बाऊ झालाय का? थांब, मी तुला मलम लावतो. टूटू, तू सायकल राणीला फुफू कर ना, तिला बरं वाटेल. त्याच वेळेला आता भूमी रडायला लागते आणि ती आकाशला जोरात कानाखाली मारते आणि आकाश त्यावेळेला गप्प होतो. नंतर सगळेजण येतात. माधवराव भूमीला म्हणतात की भूमी बाळा, आकाशरावांना असं लहान मुलासारखं वागताना तुला जराही सहन नाही झालं ना? थोडाही वेळ तू त्यांना असं बघू शकले नाहीस ना? मग कल्पना कर, आकाशरावांनी अशाच अवस्थेत त्यांच्या आयुष्याची 6 वर्ष कशी काढली असतील? हे म्हटल्यावर भूमी म्हणते की काय बाबा, 6 वर्ष? त्याच वेळेला मग माधवराव सांगायला सुरुवात करतात. सगळी स्टोरी ते सांगतात. आकाशला चुकूनच अपघात घडतो आणि आकाश हे माधवरावांना उडवतात. मात्र आकाशला दुसऱ्याला वाचवायला जायचं असतं, पण ते उडले जातात. आणि त्यानंतर आकाशचा झालेला अपघात, त्याचे गेलेले आईवडील आणि नंतर त्याची झालेली अवस्था आणि रघु काकाने आकाशला अगदी जीवापाड जपलेलं, ते सगळं आता माधवराव भूमीला सांगत असतात. ते ऐकत असताना भूमीला फार मोठा धक्का बसतो. भूमी ते बघतच राहते. नंतर मग आता आकाशला अशा अवस्थेत पाहून भूमीला खूप वाईट वाटत असतं. बाबा भूमीला म्हणतात की भूमी, तुला फक्त त्यांनी घडवलेला अपघात दिसतो, पण त्यांनी तो मुद्दाम नाही घडवला होता. ते एका दुसऱ्या व्यक्तीला वाचवायला जात होते. त्यावेळेला त्यांचा स्टेअरिंगवरचा ताबा सुटला आणि त्यानंतर त्यांचा अपघात झाला. त्याच्यात माझाच फक्त पाय नाही गेलाय. तर आकाशरावांचे आईवडील त्या अपघातात गेले आणि त्याच्यात ब्लास्ट होऊन आईवडील गेल्यानंतर पुन्हा त्यांची स्मृती परत गेली. ते एखाद्या लहान मुलासारखे वागू लागले. स्वतःची स्मरणशक्ती गमावली या व्यक्तीने. आणि एखादं झाड कसं तू मगाशी म्हणालीस बोन्साय, तसंच हे जिवंत व्यक्ती बोन्सायसारखे जगू लागले. आपण एकतर झाड असतं, त्याला बोन्साय पाहिलं तर काय म्हणतो? अगदी प्रारब्ध आहे किंवा दुसरं काहीतरी म्हणतो. पण एखादी व्यक्ती जर बोन्सायसारखे आयुष्य जगत असेल तर आपण त्याला काय म्हणायचं आहे? भूमी, आकाशराव गेली 6 वर्ष तसेच जगत होते, एखाद्या लहान मुलाप्रमाणे. तेव्हा मग भूमीला तिने सगळं कुटुंबाला बोलून दाखवलेले आठवते. भूमीला आठवतं की ती सगळ्यांना म्हणत असते की आकाशवर माझं खूप प्रेम आहे, पण त्याने जे काही वागलं आहे त्याची सल माझ्या मनातून गेली नाही. आता मात्र भूमी एकदम इमोशनल होते आणि आकाशला मिठी मारते आणि म्हणते की आय एम सॉरी आकाश, मी तुला ओळखण्यात चूक केले, मी खूप मोठी चूक केली, मला माफ कर. मी असं नव्हतं वागायला हवं तुझ्याबरोबर. मी खूप चुकले आकाश, मला माफ कर. असं म्हणून ती जोरजोरात आता रडू लागते आणि आकाशला घट्ट मिठी मारून ती सगळ्यांसमोर रडत असते. आणि आकाश आणि भूमीला पुन्हा एकत्र आलेले पाहून सगळ्यांना खूप आनंद होतो. तर मात्र पौर्णिमाचा चेहरा पडतो आणि ती तिथून निघून जाते. प्रशांत आता बाबांना लांबूनच थंब दाखवतो आणि म्हणतो की आपलं प्लॅनिंग जे होतं ते यशस्वी झालं आहे. आणि आता भूमी बाजूला होते आणि आकाश म्हणतो की भूमी प्लीज शांत हो, नको रडूस. तेव्हा भूमी म्हणते की नाही आकाश, माझं खरंच चुकलं आहे. मी चुकले तुला ओळखण्यामध्ये. मी तुला किती काय काय बोलले, तुझी परिस्थिती न जाणता न ओळखता खूप काही बोलले, हर्ट केलं आहे मी तुला. तेव्हा आता आकाश म्हणतो की भूमी शांत हो, असं काही नाही केलंस तू, आता सगळं विसरून जाऊया आपण, असं भूमी आता आकाशला म्हणत असते. आणि त्यानंतर आता आकाश हा रूममध्ये येतो आणि पूर्ण लाईट्स ऑफ असल्यामुळे तो जरासा दचकतो आणि तो रूममध्ये आल्याबरोबर लाईट्स ऑन होतात. तो इकडे तिकडे पाहू लागतो. त्याच वेळेला त्याला समोर सायकल दिसते, जी पूर्ण लाईटिंग केलेली असते आणि त्याच्यात सॉरीचं कार्ड लिहिलेलं असतं. आणि ती सायकल पाहिल्यावर आकाशला एकदम आश्चर्याचा धक्का बसतो आणि तो पुढे चालत येतो तर त्यात सॉरीचं कार्ड असतं. तो म्हणतो की हे सगळं काय? तितक्यात भूमी मागून येते आणि म्हणते की आकाश, हे सगळं मी केलं आहे, प्लीज मला माफ कर ना, मी खरंच खूप चुकले. तेव्हा आकाश म्हणतो की भूमी अगं, या सगळ्याची काय गरज होती तुला? तेव्हा ती म्हणते की नाही आकाश, मी चुकले, मी माफी मागते. हवं तर मी खरं तर कान पकडून तुझ्यासमोर उठाबशा काढायला हवेत. मी खरंच कसलाही विचार न करता तुला खूप हर्ट केलं आहे, नको नको ते बोलले तुला सगळ्यांसमोर, खूप चुकलं आहे माझं, मला माहिती आहे. तेव्हा आकाश भूमीचे कान धरतो आणि म्हणतो की नाही भूमी, प्लीज असं सगळं नको करू. तुला काही माहिती नव्हतं ना, तर त्यात तुझा काय दोष आहे? मी हे सगळं असं जगलो आहे हे तुला काय माहीत गं? तेव्हा मग भूमी मिठी मारते आणि म्हणते की आकाश, माझं चुकलं, तू मला माफ कर, पुन्हा एकदा माफ कर. कारण मी जे तुझ्याबरोबर वागले ते खूप चुकीचं आहे आणि याच्यासाठी तू मला कधी माफ करू शकला नसतास हवं तर, पण तू त्याचं केलंस, मला समजून घेतलंस. आता प्रॉमिस, मी तुझ्याशी असं कधी वागणार नाही, कधीही तुझ्याशी तुटकपणे वागणार नाही, कधी तुला अंतर देणार नाही. तेव्हा आकाश आता भूमीचे डोळे पुसत तिला म्हणतो की भूमी शांत हो, मला माहिती आहे तुला हा त्रास झाला आहे, पण एक गोष्ट नक्की आहे, या सगळ्यामुळे आपण पुन्हा एकत्र आलो ना, पण माझंही चुकलंच ना तितकंच, मलाही तुला सॉरी म्हणायला हवं होतं खरं तर.
कारण मी तुला ही गोष्ट नाही सांगितली, पण तुझ्या परिस्थितीमुळे मनस्थितीमुळे तुला ही गोष्ट नाही सांगू शकलो मी. आणि आपलं सगळं व्यवस्थित सुरू होतं म्हणून मी काहीच बोललो नाही. नंतर मग आता भूमी म्हणते की राहू देत. आकाश म्हणतो की खरं तर मी पण उठाबशा काढायला हव्या, पण माझा पाय. भूमी त्याला पुन्हा मिठी मारते आणि म्हणते की नाही आकाश, प्लीज असं बोलू नको. खरं तर मीच तुला समजून घ्यायला हवं होतं. तू कधी माझ्याशी चुकीचं वागू शकत नाही हे मला माहीत असायला हवं होतं. तू माझा कधीच विश्वासघात करणार नाही. इथून पुढे आता आपल्यात कधीही अंतर येणार नाही, आय प्रॉमिस. आणि त्याच वेळेला आकाश म्हणतो की मीही तुझ्यापासून आता कोणतीही गोष्ट लपवणार नाही. त्यावेळेला आता आकाश भूमीला म्हणतो की बाकी ही सायकलची कल्पना मला खूप आवडली, हा खूप छान. तेव्हा भूमी म्हणते की आवडले ना तुला. तेव्हा आकाश म्हणतो की हो, आपल्या सगळ्या कडू गोड आणि चांगल्या वाईट आठवणींची साक्षीदार हीच तर आहे आपली सायकल. असं म्हणून दोघेजण ही सायकलकडे बघत असत असतात. आकाश भूमीला वचन देतो की इथून पुढे मी तुझ्याशी कधीही काहीही लपवून ठेवणार नाही आणि आपल्या नात्यात अंतर येणार नाही. तर आता रागिनी पेटलेली असते. रागिनी म्हणते की झालं, शेवटी नको हवं तेच झालं. किती प्रयत्न केले या दोघांसाठी यांच्यात दुरावा यावा म्हणून. आता म्हटलं की सगळं संपलं. भूमीच्या मनातून आकाश उतरला, पण नाही, शेवटी या दोघांचा मिलाप झालाच. पण हे सगळं आता भूमीच्या डोक्यात शिरणार. भूमी आता तांडेलविषयी पुन्हा विचार करायला लागणार. अभिजित, आता आपल्याला अलर्ट झालं पाहिजे. हे सगळं आता आपल्या अंगावर येऊ शकतं. त्याच्यामुळे आता हवी ती जास्त माणसं कामाला लाव, पण त्या तांडेलचा आणि त्याच्या बायकोचा शोध घ्यायचा आहे. काही करून भूमीला त्याच्यापर्यंत पोचू द्यायचे नाही, नाहीतर मग आपण संपलोच म्हणून समजायचे. त्याच वेळेला इथे तांडेल हा भूमीच्या बंगल्याजवळ आलेला असतो. त्याला वॉचमन दिसतो. तो विचार करतो की आता मला या वॉचमॅनला कसा तरी चकवा देऊन आतमध्ये जायचे. वॉचमन फोनवर बोलत असताना तांडेल मुद्दाम मागच्या बाजूने लपतो आणि समोरच्या भिंतीवर तो दगड मारतो. आणि दगड मारल्यानंतर आता तो वॉचमॅनची दिशाभूल होते आणि नंतर मग तो दगड मारून वॉचमॅन त्या साईडला पळाल्यावर तांडेल आता मात्र बंगल्यात शिरतो. भूमी ही पुन्हा काम करण्यासाठी किचनमध्ये येते. रघु काका म्हणतो की जा जा मालकीनबाई, तुम्ही आराम करा, तुम्ही आज खूप थकलेले आहात, तुम्ही जरा रेस्ट घ्या. तेव्हा ती म्हणते की नको रघु काका, मला सवय आहे या सगळ्याची आणि मला काम करू देत. आणि तसंही मला विरजण लावायचं आहे ना दह्याला. असं म्हणून ती फ्रीजमधून दही काढते, दूध काढते आणि विरजण लावायला घेते आणि रघु काकाशी गप्पा मारत असते. तेव्हा मग रघु काका म्हणतात की मालकीनबाई, तुम्हाला हे सत्य समजलं ना आकाश बाबांचं. तेव्हा ती म्हणते की हो, मला सगळं सत्य समोर आलं. खरंच मला खूप वाईट वाटतं या सगळ्याचं. मी आकाशला यावेळेला समजून घेऊ शकले नाही. मला सुरुवातीला असंच वाटलं की ही सगळी त्याचीच चूक आहे, पण जेव्हा मला सत्य समजलं तेव्हा मला खूप वाईट वाटलं आणि अजूनही मी ते सत्य पचवू शकत नाही आहे. मला खूप त्रास होतो आहे की आकाश या सगळ्या फेजमधून गेला आहे म्हणून. तेव्हा मग आता तो म्हणतो की पण तुम्हाला काय दिसलं आणि तुम्हाला आकाश बाबांबद्दल संशय आला. तेव्हा ती म्हणते की एक कागद होता तक्रार केल्याचा आणि तो तक्रारीचा कागद हा मी जेव्हा मंगळागौरीची पत्रीमधली मंत्र म्हणत होते तेव्हा तो कागद अचानक माझ्या समोर आला. तेव्हा काका म्हणतात पण त्या पूजेच्या साहित्यामध्ये तो कागद आला कसा अचानक, आणि हा कागद बाहेरचा कोणी व्यक्ती ठेवू शकत नाही. हे सगळं केलं असेल तर एखाद्या घरातल्या व्यक्तीनेच केलं असेल. बाहेर हे सगळं कोण करणार. नंतर आता ती म्हणते की कोण करेल मग हे सगळं. तेव्हा काका म्हणतात की एक गोष्ट लक्षात ठेवा, आसपासचे कोण माणसं आहेत त्यांना जरा आठवून बघा आणि अशी कोण व्यक्ती असेल जिला तुमच्यासमोर हे सगळं सत्य आणायचे असेल, आणि जर हे असेल तर कोणीतरी जवळच्याच व्यक्तीने केले असेल. मग तुम्हाला त्या व्यक्तीचा शोध घेतला पाहिजे आणि तुम्ही जरा तुमच्या मेंदूवर ताण देऊन आठवण्याचा प्रयत्न करा. नेमकं त्या प्रसंगी काय घडलं होतं, कोण तुमच्या आसपास होतं ते सगळं आठवा. म्हणजे तुमच्या नक्कीच लक्षात येईल की हा गैरसमज तुमच्या दोघांमध्ये कोणीतरी पसरवण्याचा प्रयत्न केला आहे. मग ती व्यक्ती कोण आहे याचा अंदाज तुम्हाला नक्कीच येईल मालकीनबाई. तुम्ही विचार करा आणि बघा. आणि रघु काका भूमीच्या डोक्यात प्रकाश पाडून तिथून निघून जातो आणि भूमी विचार करते की हे नेमकं सगळं काय घडतं आहे. म्हणजेच भूमी आणि आकाशमध्ये कोणीतरी गैरसमज पसरवत आहे, पण याचा त्या व्यक्तीला काय फायदा असेल आणि घरातलीच व्यक्ती असं माझ्या जवळची कोण करेल. अथर्व, मानसी, आजी असं कोणीच काही करू शकत नाही. आणि राहिलाच प्रश्न पौर्णिमाचा, तर एवढी ती स्मार्ट नाही आहे. मग राहिलं कोण. तर मग ती विचार करते रामकाका तर 2 दिवस नाही तिथे, मग कोण राहिलं. मग तिच्या लक्षात येतं की रागिनी आत्या. बहुतेक रागिनी आत्याने हे केले असेल का. तेव्हा रागिनी आत्या बाजूला बसलेली असताना हे सत्य माझ्या समोर आल्यावर माझे समजूतही घालत नव्हत्या. उलट हे सत्य आहे आणि कटू आहे असं ते माझ्या मनावर बिंबवत होत्या. पण त्या असं का करतील, आकाश आणि माझ्यामध्ये गैरसमज का पसरवतील असा विचार भूमी करत असते. आणि त्या विचारातच ते गुंगून असते. ती म्हणत असते की रागिनी आत्या तर माझ्या बाजूलाच होत्या, बाकी कोणीही नव्हतं माझ्या जवळपास. याचा अर्थ त्याच तर नसतील या सगळं करत, असा विचार ती डोक्यात येतो.
नंतर आता तांडेल हा बंगल्यामध्ये शिरलेला असतो आणि तो आजूबाजूला कोण आहे की नाही याची दक्षता देत हळूहळू बंगल्यामध्ये शिरतो आणि त्याला समोर जिन्यावरून जाताना भूमी दिसते आणि त्याच वेळेला आता जिन्यावरून भूमी रागिणीच्याच विचारात चाललेली असताना मागून त्याला अभिजित धरतो आणि त्याला मागे खेचून घेतो। त्याच वेळेला आता भूमी कसला तरी आवाज आला म्हणून मागे वळून बघते आणि ती खाली उतरून येते। त्याच वेळेला ती म्हणते की कसला तरी आवाज झालाय का आणि ती मागे मागे येत असते। त्याच वेळेला आता अभिजित हा त्याचं तोंड तापतो आणि त्याला बाजूला घेऊन उभा असतो। त्याच वेळेला आता भूमी म्हणते की नाही मला ना काहीतरी भास झाला असेल, कुठून तरी मांजरीचा आवाज येतो म्हणून भूमी म्हणते की नाही काहीतरी मांजरीचाच आवाज असेल म्हणून मला भास झाला। नंतर मग आता तो पुन्हा भूमीला हात दाखवून बोलवण्याचा प्रयत्न करत असतो, तेव्हाही अभिजित त्याचा हात घट्ट धरून घेतो आणि त्याला बाजूला करून टाकतो। मग भूमी म्हणते की नाही असं काही झालं नसेल, बहुतेक मला भास झाला असेल असं म्हणून आता ती निघून जाते। त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की बंगल्याच्या गोडाऊनमध्ये तांडेलला तो आणून फेकतो आणि त्याचे कॉलर धरून म्हणतो की काय रे, तुला आमच्याशी गद्दारी करायची आहे का, आमच्या विरुद्ध तोंड उघडणार आहेस का तू? तेव्हा मग अभिजितची कॉलर धरून तो म्हणायला लागतो की तुला आता मी संपवतो, तुला मी आता सोडणार नाही। तेवढ्यात रागिनी येते आणि तांडेलच्या डोक्यात काठी घालते आणि तांडेल तिथल्या तिथे खाली पडतो। त्याच वेळेला आता रागिनी ही तांडेलला म्हणते की तुला काय वाटलं, तू आमच्या विरोधात भुकशील आणि आम्ही तुला शांत ठेवू? आता तो म्हणतो की तुमचं सगळं कारस्थान आणणार। तितक्यात त्याच्या तोंडात पोळा कोंबतात आणि रागिनी म्हणते की हे बघ अभिजित, आता हा काही आपल्यातला राहिला नाही, याला काय करायचं आहे तुला चांगलंच माहिती आहे। तेव्हा अभिजित म्हणतो की आई तू फक्त सांग मला, मी इथल्या इथे ह्याला आता संपवूनच टाकतो। त्याच वेळेला रागिनी म्हणते की नको, इथे नको, उद्या एक काम कर, याला बाहेर काढ, सोबत माणसं घे आणि याला बाहेर संपव। इथे उगीच बंगल्यामध्ये त्याला संपवलं तर आपल्या विरोधात प्रश्न उठायचे, त्यापेक्षा याला बाहेर घेऊन कसं संपवायचे ते संपवा। तेव्हा मग अभिजित म्हणतो की ठीक आहे, तू सांगतेस तसं, उद्याच्या दिवसात हा काही जिवंत राहणार नाही। नंतर आता भूमी ही रूममध्ये आवरत असताना तिच्या डोक्यात तेच विचार सुरू असतात। कदम फोन करतात आणि भूमीला म्हणतात की मॅडम तुम्ही सांगितलेलं काम मी केलं आहे। भूमी म्हणते की अच्छा, मी जे सांगितले ते तुमचं काम झालं आहे ना, मग मला सांगा काय स्पष्ट झालं ते। तेव्हा मग तो म्हणतो की मॅडम तुम्ही ज्या ज्या तारखेला सांगितलं ना त्या त्या तारखांचं CCTV फुटेज आणि ऑफिसच्या बाहेरचं फुटेज त्याचप्रमाणे रजिस्टर मी चेक केलं, पण त्याच्यामध्ये कुठेही रागिनी मॅडम आल्याची नोंद नव्हती। मग त्यावेळेला ती म्हणते की ठीक आहे चालेल आणि ती विचार करू लागते का आत्या माझ्याशी खोटं का बोलते आणि जर आत्या ऑफिसमध्ये गेल्याच नव्हत्या मग त्या तिथे का करत होत्या। मग भूमीला तिचं वाक्य आठवतं की आपल्या मॅनेजरने सांगितलं इथे तुम्ही लोक आहात म्हणून मी इथे आले। मग भूमी विचार करू लागते की मॅनेजरने तर सांगितलं नाही आणि आत्याही ऑफिसमध्ये गेल्या नाहीत, मग अचानक तिथे त्या कशा पोचल्या होत्या असा विचार तिच्या डोक्यात येतो। पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की भूमीच्या समोर आता रागिनी आत्याचा तो व्हिडिओ येतो जो रघु काकाने कॅमेरामध्ये कैद करून ठेवलेला असतो। आता रागिनी म्हणते की अरे अभिजित, तू मला चुकीच्या गोळ्या दिल्या आहेस रे बाबा, ह्या माझ्या गोळ्या नाही आहेत, या चुकीच्याच गोळ्या आहेत, दुसऱ्या कोणत्या तरी आहेत। त्याच वेळेला आता भूमी म्हणते की आत्या म्हणजे तुम्ही आकाशला द्यायच्यात तशाच गोळ्या तुम्हाला अभिजित दादांनी दिल्या आहेत का? हे म्हटल्यावर आता सगळेजण तिच्याकडे बघतच राहतात। आता भूमीच्या समोर ते कारस्थान आलेले असते। तर आता इथे तांडेल हा प्रशांतला भेटतो आणि प्रशांत म्हणतो की तांडेल तू इथे। तेव्हा तो म्हणतो की तुझ्या बहिणीला जरा फोन लाव, त्या बॉम्ब ब्लास्ट प्रकरणाच्या मागे कोण आहे हे मला तिला सांगायचे आहे। आता हे म्हटल्यावर आता प्रशांत हा भूमीला फोन लावतो आणि भूमीला सांगतो की ताई माझ्यासमोर तांडेल आहे आणि त्याला सगळं सत्य सांगायचं आहे। आता हे ऐकल्यानंतर भूमीला धक्काच बसतो। पुढे काय घडणार हे पाहणं रंजक ठरेल। अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।